नमस्कार शेतकरी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर शेतकरी मित्रांनो, आज आपण छत्रपती संभाजीनगर येथील सर्व पिकांचे लाईव्ह बाजारभाव जाणून घेणार आहोत. तर चला शेतकरी मित्रांनो, जरा वेळ घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, पहिलं पीक आहे बाजरी. कमीत कमी दर मिळालेला आहे 1850 रुपये, जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 2528 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 2300 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे गहू. कमीत कमी दर मिळालेला आहे 2400 रुपये, जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 2521 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 2490 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे ज्वारी. कमीत कमी दर मिळालेला आहे 1400 रुपये, जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4381 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 2600 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे मक्का. कमीत कमी दर मिळालेला आहे 2035 रुपये, जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 2125 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 2092 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे हरभरा. कमीत कमी दर मिळालेला आहे 5540 रुपये, जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 5565 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 5553 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे अद्रक. कमीत कमी दर मिळालेला आहे 6500 रुपये, जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 11000 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 8750 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे कांदा. कमीत कमी दर मिळालेला आहे 600 रुपये, जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 2400 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 1950 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे लसूण. कमीत कमी दर मिळालेला आहे 7200 रुपये, जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 21000 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 14100 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, हे होते आजचे लाईव्ह संभाजीनगर येथील सर्व पिकांचे बाजारभाव. तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे पिकांचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. तर चला शेतकरी मित्रांनो, भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.